मित्रांनो, ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कासव जिंकलं, ते त्याच्या संयमामुळे आणि सातत्यामुळे. या कासवाचा मित्र व्हायचा असेल, त्याचं संरक्षण आणि संवर्धन करायचं असेल तर किती सातत्य आणि संयम लागेल. कासवाच्या जन्माच्या संघर्षापासून ते त्याला समुद्राच्या पाण्यात सुखरूप सोडेपर्यंतचा प्रवास आज आपण अनुभवणार आहोत मोहन उपाध्ये सर यांच्यासोबत. मोहन उपाध्ये सर हे कासव मित्र आहेत आणि कांदळवन प्रतिष्ठान, कांदळवन कक्ष इथे ते सहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण आलो आहोत कोकणातील वेळास या ठिकाणी, जिल्हा रत्नागिरी, आणि आपण गप्पा मारणार आहोत कासव मित्र मोहन उपाध्ये सरांसोबत. मोहन सर, पहिला प्रश्न हाच आहे की एकूणच या कासव संरक्षण संवर्धन या प्रकल्पाची सुरुवात कशी झाली? चिपळूणची संस्था आहे सह्याद्री निसर्ग मित्र. त्यांनी सन 2000 साली समुद्री गरुडाचा अभ्यास आणि त्याची गणना सुरू केली होती. आणि सर्वे करता करता फिरत ते जेव्हा वेळासला आले तर तेव्हा किनाऱ्यावरती त्यांना अंड्यांची टरफलं मिळाली. मग त्यांनी गावात चौकशी केल्यानंतर गावातल्या लोकांनी त्यांना सांगितलं की समुद्रातनं कासवं बाहेर येतात साधारण गणपती झाल्यानंतर, म्हणजे त्या काळामध्ये गणपती झाल्यावर नेस्टिंगला सुरुवात व्हायचं हेही आमच्या लक्षात आलं होतं. आणि ती अंडी गावातली लोक चोरून खातात. आणि तेव्हा संस्थेच्या लक्षात आलं की संरक्षित प्रजाती आहे, त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. त्यांनी भारतातल्या बाकी राज्यात होणाऱ्या ह्या कामाची माहिती घेतली आणि त्यानंतर गावामध्ये याची जनजागृती करून 2002 साली समुद्री कासव संरक्षण संवर्धन मोहिमेला वेळासमध्ये सुरुवात केली. ओ ग्रेट. आणि तुमचा ह्याच्यामध्ये सहभाग हा कधीपासून होता आणि तुम्हाला या मोहिमेत सहभाग घ्यावा असं का वाटलं? खरं सांगायचं तर माझा ह्याच्यामध्ये सहभाग कधीच कुठे नव्हता, कारण मी 2000 सालापर्यंत मुंबईत होतो. माझं जन्मशिक्षण मुंबईचं आहे. वेळास हे माझं गाव आहे, वडलोपार्जी तिथे इस्टेट आहे. तर मी मुंबईला कंटाळून मुंबई सोडली 2000 साली, इथे राहायला आलो आणि 2002 साली संस्थेने हे काम सुरू केलं. त्यांना एखादा शिकलेला मुलगा गावामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा डेटा मेंटेन करण्यासाठी म्हणून हवा होता. आणि मी लहानपणापासून माझी प्रत्येक सुट्टी वेळासला घालवली आहे. तर त्याच्यामुळे गावातल्या लोकांना हे माहिती होतं की मी प्राणी पक्षी वेडा आहे, कारण मी त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या गुरांना, कोंबड्यांना, बकऱ्यांना हात लावायचो किंवा लोकांची गुरं चरवायला न्यायचो तेव्हा लहान असताना. तर गावात भाऊ काटदऱ्यांनी ज्या वेळेला चौकशी केली तर बऱ्याच घरांनी त्यांना माझं नाव सुचवलं की एक शिकलेला मुलगा मुंबई सोडून आलाय आणि त्याला प्राणी आवडतात, तुम्ही त्याच्याशी जाऊन बोला. आणि तेव्हा संस्थेची माणसं 2002ला माझ्या घरी आली आणि त्यांनी सांगितलं की आपण असा एक प्रकल्प करतोय, आमच्याबरोबर काम करशील का? मुंबईत राहून सुद्धा मला समुद्रामध्ये कासव असतं हे माहितीच नव्हतं. आणि तिथे माझ्या असं लक्षात आलं की असा एक प्राणी ज्याच्याबद्दल मी कधीच ऐकलेलं नाही किंवा ज्याला पाहिलेलं नाही, आता त्याच्यासाठी काम करायचंय. मी कुठलाही विचार न करता त्यांना हो सांगितलं, पण हेही सांगितलं की तुम्हाला मला या गोष्टी शिकवाव्या लागतील, कारण मला ह्याच्याबद्दल काहीही माहिती नाहीये. असं करून माझ्या आयुष्याला एक आपण म्हणतो ना की वळण मिळाली, टर्निंग पॉईंट असतो, तो माझा आयुष्याचा टर्निंग पॉईंट तो ठरला. आम्हाला सगळ्यांनाच ही जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कासवाचा हा जो प्रवास आहे, म्हणजे त्याच्या जन्मापासूनचा जो संघर्ष सुरू होतो, तर मुळातच त्याला समुद्रापर्यंत सोडायला आपली गरज का लागते आणि आपण नेमकं तिथे कसं काम करतो? पूर्वी लोक अंडी चोरून खात होते, म्हणजे नुसतं खायचं नाही तर ते अंडी विकायचे सुद्धा. तर त्याच्यामुळे कुठेतरी माणसांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्यांची संख्या खूप कमी झालेली होती. आणि आता आपण म्हणतो तसं की एका पिढीने ही चूक केली होती, दुसऱ्या पिढीला ती चूक सुधारायची होती. तर त्याच्यामुळे त्याच्यात कुठेतरी हस्तक्षेप करणं हे गरजेचं झालं होतं. त्यातून ज्या पद्धतीमध्ये आता आपण सगळीकडे ऐकतो की ग्लोबल वॉर्मिंग होतंय, वातावरणात बदल होतोय, पाण्याची पातळी वाढते, समुद्र किनाऱ्यावरती रात्री किंवा पहाटेच्या वेळेला ही समुद्री कासवं येऊन भरती रेषेच्या बाहेर जाऊन सुक्या वाळूवरती अंडी घालतात. बऱ्याच किनाऱ्यांवरती आता बंधारे झालेत, बऱ्याच किनाऱ्याचे बीच प्रोफाईल बदलणं म्हणतात, म्हणजे काही ठिकाणी वाळू म्हणजे किनाऱ्याची रुंदी कमी झाली. मग अशा वेळेला पाण्याच्या जवळ जर ते घरटं राहिलं आणि सतत त्याच्यावरती जर पाणी येत गेलं तर जे तापमान त्या अंड्यांच्या उबवणीला लागतं ते तिथे राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ती अंडी तिथून उचलावी लागतात, एक संरक्षित जाळी करावी लागते आणि ह्याची खात्री करावी लागते की कितीही मोठी भरती आली तर ते पाणी त्या हॅचरीपर्यंत म्हणजे संरक्षित जाळीपर्यंत येणार नाही. आणि म्हणून मग आपण ती संरक्षित जाळीपर्यंत आणतो आणि नैसर्गिक घरटं उचलून आपण ते कृत्रिम घरट्यामध्ये त्याला ठेवतो. पुन्हा आलेली पिल्लं आपण ज्या भागात आपल्याला ते घरटं मिळालं होतं साधारण त्या भागामध्ये नेऊन ते ठेवतो. म्हणून आपल्याला हे काम खरं तर करावं लागतं की आपण त्यांना उचलून आत आणलंय, पुन्हा उचलून त्यांच्या नैसर्गिक स्थानापर्यंत आपल्याला त्यांना ठेवायचंय आणि तिथून पाण्यापर्यंतचा प्रवास हा त्या पिल्लांनी स्वतः करायचा, त्यांनीच करायचा स्वतः. आणि मग या सगळ्यात त्यांच्या आईचा काय रोल असतो? त्यांच्या आईचा रोल हा एवढाच की ती फक्त त्यांची जन्मदात्री आहे, कारण कासवांमध्ये पालकत्व नाही. एकदा समुद्री कासवांनी येऊन अंडी दिली की त्या अंड्यांना कोणी खातंय
कोणी चोरतं का किंवा त्याच्यातनं पिल्लं जन्माला येतात का हे तिला काहीच कळत नाही. अच्छा. असं म्हटलं जातं की अख्ख्या आयुष्यामध्ये ही पिल्लं आपल्या आईला कधीच भेटत नाही. त्यांच्यामध्ये पालकत्व नसल्यामुळे ती परत त्या पिल्लांकडे किंवा अंड्यांकडे बघण्यासाठी कधीच येत नाही. आणि म्हणूनच मग ती जबाबदारी आपली झाली की तिने अंडी दिल्यानंतर आज आपण त्याचं पालक म्हणून उभं राहायचं. कारण पूर्वी गावातल्या लोकांनी ती चोरून संपवली होती. आज आपण त्या गोष्टीला पाठिंबा नाही दिला, पाठीशी उभे नाही राहिलो, तर निसर्गाची जी साखळी आहे ती कुठेतरी तुटेल. बरोबर. माणूस म्हणून आपली ती जबाबदारी आहे की निसर्गाची साखळी कशी आपल्याला टिकवता येईल आणि निसर्गाचा समतोल कसा आपल्याला ठेवता येईल त्याच्यावरती प्रयत्न करायचा. बरोबर. एकूणच त्या पिलाच्या, आता आपण त्याच्याबद्दलच बोलतो आहे की ते पिलू जन्माला येतं, तर एकूण त्याचा संघर्ष कुठून सुरू होतो? त्याचा खरा संघर्ष सुरू होतो अंड्यातनं बाहेर आल्यापासून. कारण मादी कासव समुद्रातनं बाहेर येऊन साधारण एक 400-500 मीटर भरती रेषेच्या बाहेर जाऊन अंडी घालतं. बर. म्हणजे वाळूवरती आल्यानंतर ती साधारण 1 ते 1.5 फुटाचा खड्डा करते आणि त्याच्यामध्ये एका वेळेला 80 ते 150 पर्यंत अंडी देते. ही अंडी, त्याचं कवच तसं नरम असतं, म्हणजे कोंबडीच्या अंड्यासारखी एकतर ती अंडाकृती नसतात आणि त्याचं कवच हे कडकही नसतं. ती टेबल टेनिसच्या बॉलसारखी गोल आणि नरम असतात. म्हणजे निसर्ग इतका विचार करतो प्रत्येक गोष्टीचा की एका खड्ड्यामध्ये 80 ते 100 अंडी जर पडणार असतील किंवा 150 अंडी जर ती मादी देणार असेल, एकावर एक पडून ही अंडी फुटू शकतात. म्हणून त्यांचं कवच हे नरम असतं. बर. अंड फोडून बाहेर आल्यानंतर, म्हणजे साधारण अंडी दिल्यापासून 45-55 दिवस हा त्याचा उबवणीचा काळ असतो. थंडी जास्त असेल तर 60 दिवस सुद्धा त्या अंड्यांना उबायला लागतात. पिल्लू अंड फोडून जेव्हा बाहेर येतं तिथेच त्याचा खरं तर संघर्ष सुरू होतो की बाकीच्या अंड्यांना बाजूला करायचं. बाकीच्या अंड्यांना बाजूला करता करता जी अंड्यांमधली हालचाल होते त्यावेळेला वाळू जी वरच्या बाजूला असते सरफेसवरची, ती हळूहळू खाली यायला सुरुवात होते. मग त्या वाळूचं प्रेशर त्याच्यावरती यायला सुरुवात होते. पण त्या सगळ्याला अपोज करून ते स्वतः वरती येतं आणि खरं तर त्याच्या पंखांना अर्धबळ तिथे येतं. त्यामुळे ते पाण्यापर्यंतचा प्रवास व्यवस्थित करू शकतं. त्याच्यामुळे निसर्गानेच त्याला नेमून दिलेलं काम आहे की संघर्ष तुझ्या आयुष्यात पहिल्यापासून आहे, तो तू करायचा आणि तरच तू ह्या जगामध्ये टिकू शकतोस. एकदा ते पिल्लू वाळूत पूर्ण वर आलं की स्वतःहून ते पाण्यापर्यंत जातं आणि त्यावेळेला त्याच्या पंखांना पूर्ण ताकद येते ज्याच्यामुळे ते समुद्रात पोहू शकतं. त्याच्यामुळे उचलून कुठल्याही पिल्लाला पाण्यामध्ये कधीच सोडायचं नाही, त्याला वाळूवरती चालवायचं. आणि त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की अंड्यातनं बाहेर येऊन सरफेसवरती यायला ह्या पिल्लांना 3 ते 4 दिवस लागतात. असं नाही की अंड फोडलं आणि ते लगेच वरती आलं. त्यांची मुवमेंट 2-3 दिवस आतमध्ये चालू असते आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी ती पिल्लं वाळूत वरती येतात. तिथून पाण्यापर्यंत जो प्रवास तो करतो त्याच्यामध्ये त्या भागाची जिओमॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मोबाईलच्या भाषेमध्ये GPS लोकेशन, हे त्या पिल्लाच्या मेंदूमध्ये नोंदवलं जातं. आणि त्यातली जी कुठली मादी असेल ती 15 ते 20 वर्षानंतर सक्षम होते अंडी द्यायला. ती पुन्हा त्याच किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती अंडी द्यायला येते. म्हणजे त्याचं घर त्याला कळायला पाहिजे म्हणून सुद्धा त्याला त्या वाळूवरती चालवणं गरजेचं आहे. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं मूळ कारण हे होतं की जसा हा कासवाचा संघर्ष आहे, मानवी जीवनातही तसाच आपल्याला संघर्ष असतो. आणि एक माणूस म्हणून अनेकदा हा संघर्ष करताना आपण घाबरतो. आपल्याला असं वाटतं की का माझ्याच वाट्याला हे आलंय. पण जेव्हा ते त्याच्या वाट्याला येतं तेव्हा पुढे जाऊन जास्त प्रमाणात यशस्वी होण्याची शक्यता असते. याचं कारण आपल्या मगाशी जेव्हा गप्पा झाल्या तेव्हा आपला विषय निघाला होता की एक कासव खूपच म्हणजे आधीच त्याला आपण कूर्मगती म्हणतो, त्याहीपेक्षा ते जास्त हळूहळू चालत होतं. तर आमचा मित्र जेव्हा आम्ही सगळे ते बघत होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे काही फार पुढेपर्यंत जाणार नाही. पण तुमचं मत तिथे वेगळं होतं, ते थोडंसं उलगडून सांगाल का? बऱ्याचदा लोकांना काय होतं की जी गोष्ट भराभर हलते किंवा ऍक्टिव्ह असते त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट जास्त केलं जातं. आणि जो आपल्याकडे आता असंही म्हटलं जातं की जो एक मतिमंद किंवा गतिमंद असतो त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जात नाही. पण आपण हे विसरतो की त्या व्यक्तीचं सुद्धा ऑब्झर्वेशन असतं कुठेतरी. तसंच ह्या पिल्लांचंही असतं. एखादं पिल्लू वाळूतनं जेव्हा वर यायला सुरुवात करतं त्याच्या हालचालीमुळे बाकीची अंडी हलतात आणि मग बाकीच्या अंड्यांमधनं हळूहळू पिल्लं बाहेर यायला सुरुवात होते. पहिलं जे पिल्लू वर यायचा प्रयत्न करतं तर ते पिल्लू वर येताना त्याला सगळ्यात जास्त मेहनत किंवा एफर्ट्स लागतात. बाकीच्या पिल्लांना ती आयती वाट तयार मिळते. म्हणजे जसं आपण परीक्षेमध्ये म्हणतो की एखादा मुलगा अभ्यास करून पास होतो आणि एखादा कॉपी करून पास होतो. पण जो कॉपी करून पास होतो तो त्याच्या आयुष्यामध्ये किती यशस्वी होतो हे आपल्या सगळ्यांना कळतं. आणि जो खरंच अभ्यास करून पास होतो तो किती यशस्वी होतो. त्याच्यामुळे जे पिल्लू पहिलं वरती यायचा प्रयत्न करतं त्याची प्रचंड मेहनत त्याच्यामध्ये असते. त्याला माहिती असतं की कसं जगावं, कसं ह्या जगामध्ये वावरावं. बाकीच्यांना फक्त रस्ता मिळतो, ते त्याची कॉपी करतात, वरती येतात आणि त्यांना एवढंच वाटतं की चला आम्ही मोकळेपणाने आलो. कारण त्याच्यामध्ये त्यांच्या पंखांना तेवढी मेहनत घ्यावी लागत नाही. आणि पहिलं पिल्लू मेहनत घेतल्यामुळे दमलेलं असतं.
त्याच्यामुळे त्याला हे माहिती आहे की आपण जे इंग्रजीमध्ये म्हणतो की स्लो बट स्टेडी विन्स द रेस. त्याच्यामुळे मग तो शांतपणे राहतो. बाकीची पिल्लं भराभर पुढे जातात. सुरुवातीच्या लाटांमध्ये ती परत मागे टाकली जातात, कारण त्यांना हे माहीतच नसतं की पाण्यामध्ये गेल्यावरती श्वास कसा दाबून ठेवायचा आहे, लाटेच्या खालून पोहायचं आहे. ह्याचा अभ्यास हा हळूहळू जाताना व्यवस्थित करतो. आणि ही पिल्लं जेव्हा एकदा पाण्यात जातात ती परत लाटेबरोबर आजपर्यंत पटकन बाहेर आलेली आम्ही पाहिली नाहीत. त्याच्यामुळे ही व्यवस्थित जातात. त्याच्यामुळे कुठलंही काम करताना लक्षपूर्वक करणं किंवा त्याच्यामध्ये संयम ठेवणं हे जितकं महत्त्वाचं आहे तसंच ह्या कासवांमध्ये आणि ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. वा, खरंच खूप शिकण्यासारखं आहे या कासवाच्या प्रवासामधून. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलो की हा सकारात्मक प्रवास आहे आणि म्हणूनच जी मोहन सरांबरोबर आपण करतोय ती आपल्या सेक्शनमध्ये ज्याला आपण पॉझिटिव्ह असं म्हणतो ती ही ट्युटिव्ह आहे. तर पुढचा प्रश्न सर असा आहे की याच्यामध्ये या कार्यामध्ये कासव महोत्सव सुरू झाला, तर हे करण्यामागे काही विशेष कारण? कसं होतं, संस्थेने 2002 पासून साधारण 2005 पर्यंत ह्या समुद्री कासवावरती जो शास्त्रीय अभ्यास होता तो केला. गावात म्हणजे स्थानिक पातळीवरती शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती यांच्यामध्ये अवेअरनेस प्रोग्राम केले. जनजागृती करणं गरजेचं होतं, तर हे काम मोठं होणार होतं. पण गेल्या काही वर्षामध्ये आपण जे बदलतं चित्र बघतोय पर्यटनाचं, तर त्याच्यामध्ये जे चुकीच्या पद्धतीने पर्यटन किनाऱ्यावरती आज केलं जातं, म्हणजे ह्याच्यात दोष स्थानिक गावकऱ्यांचा नाही. पैसा कमवायचा असेल, गावात राहायचं असेल तर कुठेतरी उदरनिर्वाहाचं साधन शोधावं लागतं. बरोबर. पण त्याच्यामध्ये त्यांचा हा विसर त्यांना पडतो की आपण ज्या भागामध्ये हे कामं करतो ते कोणाचं तरी घर असू शकतं. तर त्याच्यामुळे बाहेरून म्हणजे शहराकडनं येणारे जे पर्यटक असतात ते ज्या वेळेला ह्या गोष्टीची मागणी करतात त्यावेळेला स्थानिक लोक त्या गोष्टीचा पुरवठा त्यांना करतात. हो. तर त्याच्यामुळे मग लक्षात आलं की आपण बाहेरच्या लोकांना जर इथे बोलवलं, त्यांना जर ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या तर दोन गोष्टी होतील. एक, जसं पूर्वी अंडी लोक चोरून खायचे किंवा आसपासच्या गावात विकायचे आणि त्यातनं पैसा कमवायचे, मग जर पर्यटक इकडे आले तर त्यांची राहायची जेवायची व्यवस्था गावातले लोक करतील आणि त्यांना पैसा मिळेल. म्हणजे त्यांनी अंडी चोरायची गरज नाही. दोन्ही गोष्टी साध्य. आणि दुसरं, आलेल्या पर्यटकांना आपण पर्यटन कसं असावं, हे काम कशा पद्धतीने केलं जातं, हे कासव किती महत्त्वाचं आहे, निसर्गात त्याचं स्थान काय आहे, हे सगळं त्यांना सांगितल्यानंतर कुठेतरी स्वतःहून पर्यटनाला आळा बसेल. आणि त्याच्यामध्ये जी पुढची जनरेशन आहे त्यांना आपण हे दाखवू शकतो की पर्यटन कशा पद्धतीने असलं पाहिजे, आपले किनारे आपण कसे जपले पाहिजेत. म्हणून ह्या दोन उद्देशांनी मुख्यतः हा कासव महोत्सव सुरू करण्यात आला होता. आणि याच्यामध्ये तुमचं सगळ्यात मोठं योगदान होतं, इफ आय एम नॉट रॉंग? योगदान असं म्हणता येणार नाही, पण संस्थेची सगळी माणसं मला त्यावेळेला वेळाचा एक खांबी तंबू म्हणायचे की तुम्ही काहीही काम त्याला सांगा, तो ह्या गावामध्ये ते सगळं करेल. अर्थात हे माझं एकट्याचं काम करणं किंवा हे असं शक्य नव्हतं. याच्यामध्ये स्थानिक ग्रामपंचायत आहेत, गावातली लोक आहेत, त्यांनी जर साथ दिली नसती, त्यांनी जर ऐकलं नसतं तर हे काम कधीच उभं राहिलं नसतं. दिसायला गावाचा चेहरा म्हणून मी पुढे आलो, पण गावातली लोक मागे उभी राहिली म्हणून खरं तर हे काम उभं राहिलं. वा, म्हणजे सगळ्यांच्या सपोर्टनी, सगळ्या टीमवर्कनी हे काम उभं राहिलंय हेही आपण म्हणू शकतो. पण आता जशा या काही चांगल्या बाजू झाल्या, जशा नाण्याला दोन बाजू असतात असं आपण म्हणतो, तशा काही या सगळ्या प्रवासात हे सगळं उभं करण्यात अडचणी आल्या असतील, येत असतील आणि येतही राहतील, त्याबद्दल थोडंसं आम्हाला. कुठलंही काम करायचं असेल तर ते काम सहज आणि सोप्या पद्धतीने कधीच होत नाही. आपल्याकडे जसं म्हटलं जातं की नाण्याला दोन बाजू आहेत, हाताची पाची बोटं सारखी नाहीत. वेगवेगळ्या मानसिकतेची लोक असतात, काही जणांना ते पटतं, काही जणांना ते पटत नाही. मग स्थानिक गावातली लोक असतील की ज्यांना असं होतं की बाहेरून एखादा मुलगा येतोय, गावात राहतोय आणि मग बाहेरची लोक येऊन त्याला भेटतात, त्याची ओळख वाढते, मग गावातली लोक त्याला ऐकायला जातात. अशा वेळेला स्थानिक पुढाऱ्याला कुठेतरी थोडंसं हर्ट होतं की माझ्यापेक्षा कोणीतरी सरस होतोय, उद्या मी सांगितलेलं लोक ऐकणार नाहीत पण त्याचं ऐकतील, कारण तो लोकांना पैसा कमवून द्यायला लागला. मग तिथे थोडंसं तुम्हाला एक विरोधाला सामोरं जावं लागतं. पण आयुष्यात संघर्ष नसेल तर काम करण्यात काही मजाही नाही. कारण जेव्हा संघर्ष होतो, जेव्हा तुम्हाला विरोधक असतात, त्याच वेळेला तुम्हाला कळतं की तुमची प्रगती तुम्ही कशा पद्धतीने करायची आहे. तुम्ही जर कुठे चुकताय तर ते कुठे चुकताय, जोपर्यंत समोरचा तुम्हाला हे दाखवत नाही तोपर्यंत कधी कधी आपल्याला हे कळत नाही. त्याच्यामुळे कुठलंही काम करताना तुम्हाला विरोध हा होतो आणि तो ऍक्सेप्ट करायला शिकायचं, त्याच्यातून मार्ग शोधायचे. आणि त्याचंच एक माझं स्वतःचा एक अनुभव असा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये मला गावातल्यांनी सपोर्ट केला. मग स्थानिक पुढारी असतील त्यांच्या सांगण्यावरून म्हणा किंवा लोकांना काही स्वतःचे इगो असतात, त्याच्यामुळे त्यांचं असं झालं की ह्याचं काम आपण थांबवू.
त्यांनी माझं काम थांबवल्यानंतर मला शासनाने स्वतः त्यांच्याबरोबर काम करायला घेतलं. सो ही माझ्यासाठीची मोठी प्रगती होती. बरोबर. आणि जे माझे गुरु आहेत त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की काम करताना आपण आपल्या ध्येयावरती लक्ष ठेवायचं. किती छान. आणि सोपं उदाहरण होतं की ज्या वेळेला हत्ती चालतो त्यावेळेला कुत्रे भुंकतात, पण याचा अर्थ हत्ती प्रत्येक वेळेला कुत्र्याच्या मागे धावेल असं नाही. तो चालत राहतो, कुत्रे दमतात आणि तिथेच उभे राहतात आणि हत्ती पुढे निघून जातो. हेच एक लक्षात ठेवलं होतं आणि म्हणून माझ्या कामावरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं. वा, किती छान. आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात की विरोधक ते असणारच आणि ते असले पाहिजेत. आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हण आहे याच्याबाबत की निंदकाचे घर असावे शेजारी, पण त्यातूनच आपल्याला एक हुरूप मिळत जातो आणि या संघर्षातून ती मजा उलगडत जाते. तर या सगळ्या प्रवासात खूप छान छान इंटरेस्टिंग किस्से घडले असतील. तुमच्याकडे तर खूप मोठी शिदोरी असेल त्याची. त्यातले असे काही निवडक किस्से आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. नक्की. म्हणजे सगळ्यात पहिलं तर असं होतं की एक खेडेगाव, आजही या गावामध्ये वर्तमानपत्र येत नाही. म्हणजे एवढं मागास असलेलं गाव. म्हणजे आम्ही गमतीचा भाग म्हणून नेहमी सांगतो की जगामध्ये एक लास वेगास आहे आणि आमचं दुसरं लॉस्ट वेळास होतं की जे कुठेच नव्हतं आणि आता ते सगळ्यांच्या समोर यायला लागलं. आणि मग एक चांगलं काम ज्या वेळेला केलं जातं तर आपल्यापेक्षा परदेशातली लोक गुगलवरती शोधणं किंवा अशा चांगल्या कामांचा आढावा घेणं हे चालू असतं. आणि त्यावेळेला काही फॉरेनर्सचा ग्रुप इकडे येऊन आपल्या ह्या कामामध्ये आपल्याला मदत करायची त्यांनी तयारी दाखवली होती. अर्थातच हे सगळं वन विभागामार्फतच केलं होतं. आणि मग हे करताना ज्यावेळेला ते फॉरेनर्स आले तर गावातल्या लोकांची मानसिकता अशी होती की ज्यांना मराठी सोडून हिंदी सुद्धा बोलता येत नव्हतं, ह्यांच्याशी इंग्रजीत बोलायचं कसं. आणि मग ज्यावेळेला आम्ही काही सोप्या आयडिया तिथे केल्या की दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी लागतात त्या मराठीमध्ये लिहायच्या, त्याच्यासमोर तेच वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आणि ज्या घरामध्ये ते राहतील तिथे तो कागद चिकटवायचा. अरे वा. मग तो फॉरेनर इंग्लिशमध्ये वाचून तिथे बोर्ड ठेवायचा, त्याच्या समोर असलेलं मराठीतलं वाक्य आमच्या गावातला माणूस वाचायचा आणि मग त्याला कळायचं की ह्याला काय पाहिजे किंवा ह्याला काय सांगायचंय. आणि मग पहिल्या वेळेला गावातल्या लोकांचं असं होतं की नको, आमच्या घरी हे लोक राहायला नको, आम्हाला बोलता येणार नाही, आम्हाला नीट त्यांना होस्ट करता येणार नाही. 5 ग्रुप त्यांचे आपल्याकडे आले होते. पहिल्या ग्रुपचं चित्र असं होतं, दुसऱ्या ग्रुपपासून लोकांचं असं होतं नाही आमच्या घरी येऊ देत. लोकांमध्ये कॉम्पिटिशन झाली की आमच्याकडे येऊ देत, आम्हाला काय करतात. त्याच्यामुळे मग ह्या अशा गमती जमती. मग रात्री असं पेट्रोलिंग करत असताना शक्यतो किनाऱ्यावर फिरत असताना लाईट वापरला जात नाही, कारण एक तर आपल्या चालण्यामुळे किंवा लाईटच्या उजेडामुळे कासवं डिस्टर्ब होतात. मी मगाशी म्हटलं तसं की त्यांच्यामध्ये पालकत्व नाहीये, तर त्याच्यामुळे जर त्यांना तो किनारा सेफ वाटला नाही अशा किनाऱ्यावर ते अंडी देत नाहीत, पुन्हा निघून जातात परत आणि दुसरा जवळपासचा किनारा शोधतात. त्याच्यामुळे आम्ही बॅटरी बंद करतो. ठराविक आता आम्हाला असं झालंय की आम्हाला तुम्ही वटवागुळ म्हटलं तरी चालेल, कारण आम्हाला रात्रीचं पण किनाऱ्यावरची हालचाल अमावस्येला सुद्धा कळते की काहीतरी हालचाल आहे. त्याच्यामुळे आम्ही बॅटरीचा वापर जास्त करत नाही. पण अचानक असं कळलं की आपल्याला एक भास होतात की जवळपास कोणीतरी आहे आणि मग अक्षरशः 10-10 फुटावरती कोल्हे किंवा रानडुकर आम्ही पाहिलेली आहेत बॅटरी लावल्यानंतर. पण आजपर्यंत कधी असा इन्सिडन्स पण झाला नाही. म्हणजे ह्या अनुषंगाने मला लोकांना हेही सांगायचं की आपण उगाच प्राण्याला बघून पॅनिक होतो, घाबरतो. खरं तर अशा मोकळ्या वाळूमध्ये आम्ही कैक प्राण्यांना समोरून पाहिलंय. म्हणजे तरसाला सुद्धा समोर पाहिलेलं आहे, बिबटे बघितलेले आहेत. आजपर्यंत त्यांनी कधी हल्ला नाही केला. म्हणजे जो एक आपल्यामध्ये समज गैरसमज असतो त्यातला हा एक महत्वाचा भाग आहे की आजकाल ते प्राणी घरात येणं, लोक घाबरतात. साहजिक आहे की लोकांना त्याची सवय नसते म्हणून ते घाबरतात, पण थोडंसं त्याच्या कलानी घेतलं, त्याचा विचार केला तर तोही त्याच्या जीवाला घाबरतो. फारच वेगवेगळे किस्से आणि अनुभव तुम्हाला इथे अनुभवायला मिळाले. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही एक काय सकारात्मक संदेश द्याल? आपण कसं असतं, हा एक प्रकल्प बरीच जण बघायला येत आहेत 2006 पासून आणि तो खूप जणांना आवडतो. अर्थात हा प्रकल्प मोठा आणि प्रसिद्ध करण्यामागे इथे येऊन गेलेल्या किंवा आत्ता सुद्धा आलेल्या सगळ्यांचा हात आहे. कारण जोपर्यंत ते असे छोटे व्हिडिओज किंवा अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत नाहीत तोपर्यंत हे लोकांपर्यंत जात नाही. की चांगल्या कामाची प्रशंसा होणं गरजेचं आहे, काम चांगलं केलं तर त्याला शाबासकी मिळणं गरजेचं आहे. ते इथे आलेल्या सगळ्या पर्यटकांनी दिलं, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे आभार की त्यांनी हे केलं म्हणून हा प्रकल्प मोठा झाला. हे आमच्या कोणा एकट्या दुकट्याचं काम नव्हतं, आम्ही आमचं काम करतोय. पण बऱ्याच लोकांचं मत असं होतं की आम्हाला या प्रकल्पामध्ये काम करायचंय तर आम्ही काय करू शकतो. प्रत्येकाच्या बिझी शेड्यूलमधनं, नोकरी व्यवसायातनं कोणाला असं काम करायला वेळ काढणं हे खूप कठीण असतं. पण मग आम्ही त्यांना अशीच एक विनंती करतो की हा एक वेळाचा किनारा जसा तुम्ही पाहिलात की ह्या किनाऱ्यावरती कुठेही लाईट नाही आहेत, कुठेही किनाऱ्यावरती गाड्या चालत नाही किंवा किनाऱ्यावरती गाडीच जात नाही, तर पर्यटक इतकं नैसर्गिक आहे. तर पर्यटक म्हणून आपली एक जबाबदारी ही समजून घ्या की जसं आपल्या घरात येऊन दुसऱ्या कोणी माणसाने आपलं घर उद्ध्वस्त केलेलं आपल्याला आवडत नाही, आपण त्याला बाहेरचा रस्ता दाखवू, तसं आपल्यालाही माणूस म्हणून अधिकार नाही की आपण दुसऱ्याच्या घरात जाऊन त्याचं घर उद्ध्वस्त करू. ज्या पद्धतीने आपण किनाऱ्यावरती हे चुकीच्या पद्धतीचं पर्यटन करतो त्याच्यामुळे त्यांचं घर उद्ध्वस्त होतं. कारण ज्यावेळेला गाड्या किनाऱ्यावरती फिरतात त्यावेळेला तिथली वाळू ही दाबली जाते आणि मादी कासवाला तिच्या पाठच्या पंखांनी खड्डा करायचा असतो.
तिथे तिची ताकद अपुरी पडते, तो किनारा ती रिजेक्ट करते, त्या किनाऱ्यावरती अंडी घालत नाही. म्हणजेच आपण तिचं घर हे तिच्यासाठी एका प्रकारे उद्ध्वस्त केलं. हो. तर त्याच्यामुळे पर्यटक म्हणून कुठेही जाताना तिथल्या माणसांनी, स्थानिक माणसांनी सांगितलेल्या गोष्टींवरती विचार करावा, योग्य ते सहकार्य करावं आणि पर्यटन चांगलं करावं, की जेणेकरून आज वेळासमध्ये सुद्धा किनाऱ्यावरती कुठलीही बीच ॲक्टिव्हिटी नाही आहे, पण इथेही वेळासमध्ये लाखो रुपयाची उलाढाल 2 महिन्यामध्ये होते. म्हणजे पर्यटन इथे होतं. किंवा हल्ली एक बघितलं गेलंय की तरुण पिढीचं एक नवीन जो आपण ट्रेंड म्हणू त्याला, ओपन एरियामध्ये दारू प्यायला बसायचं असतं. वारा वाहतोय, दारू प्यायची आहे. म्हणजे पूर्वी आमच्याकडे काही लोक बसायचे, आम्ही त्यांना बाहेर घेऊन यायचो. आणि त्याच्यामुळे गावातल्या ग्रामपंचायतीची पहिली तर प्रशंसा करायला हवी की त्यांनी एक नियम करून टाकला, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 हा जो अंडी घालायचा काळ असतो, ह्या काळामध्ये गावाच्या बाहेरची माणसं किनाऱ्यावर थांबू शकत नाहीत. जर थांबले तर त्यांच्यावरती कारवाई होईल. गावातली माणसं जी तिथे मच्छीमारी करायला जातात किंवा त्या कामासाठी गेलेली ते जाऊ शकतात. बरोबर. बाहेरचा माणूस तिथे थांबून हे करू शकत म्हणजे निसर्गामध्ये उगाच इंटरफेरन्स. हो. कारण आत्ता तर आम्ही पाहिलंय की पूर्वी असं होतं की दारू प्यायचे, बाटल्या तिथेच ठेवायचे, उन्हामुळे त्या बाटल्या तडकतात, फुटतात. आणि हल्ली एक ट्रेंड असा असतो की प्यायल्यानंतर ती जी नशा येते त्या बाटल्या फोडायच्या स्वतःहून. अशा वेळेला ती जेव्हा कासव येते त्यावेळेला तिच्या पंखांना त्याची इजा होऊ शकते. किमान आपण एवढं तरी करू शकतो की त्याच्या घराला आपल्याला त्रास द्यायचा नाहीये, त्या प्राण्याला त्रास द्यायचा नाही. तर ह्या गोष्टी किनाऱ्यावर का कराव्यात? बरोबर. ती किनाऱ्यावरही दारू तेवढीच पिते, चढते, आणि ती 4 भिंतीमध्ये बसून प्यायली तरी ती तेवढीच चढते. मग ती आपल्या खोलीत बसून पिणं हे काही वाईट नाहीये. त्याचबरोबर आपला जो कचरा आपण तयार करतो, मग ते प्लास्टिक असेल किंवा इतर कचरा जो असेल, त्याचं कुठेतरी नियंत्रण आपण ठेवलं पाहिजे. कारण प्लास्टिकच्या ज्या ट्रान्सपरंट पांढऱ्या कॅरी बॅग्स आणि पांढऱ्या रंगाच्या कॅरी बॅग्स असतात, तर ह्या कॅरी बॅग ज्यावेळेला पाण्यात तरंगतात त्या समुद्री कासवांचं जेलीफिश हे आवडतं खाणं आहे. ते प्लास्टिकच्या पिशव्या जेलीफिश समजून खाऊन टाकतात आणि त्याच्यामुळे अपचन होऊन ते मृत्यूला सामोरे जातात. त्याच्यामुळे आपल्या कचऱ्याचं नियंत्रण, त्याचं नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. खूप छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच्याकडे जर आपण डोळसपणे पाहिलं तर बऱ्याच गोष्टींचं संरक्षण आणि संवर्धन होऊ शकतं. 2006ला जो कासव महोत्सव खरं सुरू केला तो एका वेगळ्या उद्देशाने केलेला होता, की सर्वसामान्यांपर्यंत हे काम पोचावं, त्यांना निसर्गातल्या ह्या प्राण्याबद्दल माहिती व्हावी, जनजागृती करणं हा त्याच्या मागचा एक उद्देश होता. त्याच्यामुळे नुसतं कासव महोत्सवाला येणं म्हणजे पिल्लं बघणं हा एक त्याच्यामध्ये उद्देश नव्हता. तर त्याच्यानंतर नेहमी आपण संध्याकाळी 7 वाजता एक फिल्म दाखवतो ह्या कासवाच्या जीवनावरती किंवा संरक्षण संवर्धनावरती, जी सह्याद्री निसर्गमित्र आणि वन विभागाने केलेली फिल्म आहे ती आपण दाखवतो. आणि त्याच्यानंतर त्याचं सगळं आयुष्य कसं आहे, की त्याला किती धोके आहेत आयुष्यामध्ये, किती संघर्ष तो करतो, आणि त्यानंतर एक माणूस म्हणून आपली जबाबदारी काय आहे याबद्दलची सगळी माहिती आपण लोकांना सांगतो. आणि मग लोकांच्या शंका, त्यांचे प्रश्न याच्यावरती आपण चर्चा करतो. तर कासव महोत्सव म्हणजे नुसतं पिल्लं बघायला गेलो म्हणजे आपण कासव महोत्सव बघितला असं होत नाही. तर त्या कासवाच्या जीवनशैलीची पूर्ण माहिती घेणं, हे प्रकल्प का केले जातात, ही वेळ का आली आज, ह्याची माहिती करून घेणं म्हणजे खरं तर हा कासव महोत्सव आहे. वा. सरांशी आपण ज्या गप्पा मारल्या त्यातून आज आपल्याला कासव महोत्सव काय आहे याविषयी तर कळलंच. एकूणच या कासवाचा जन्मापासूनचा संघर्ष आणि तो आपल्या मानवी जीवनाशी सुद्धा किती पॅरलल आहे असं आपण म्हणू शकतो, की किती तो निगडीत असू शकतो. आणि एकूणच याच्यामुळे निसर्गाची सगळी जी सायकल ज्याला आपण म्हणतो ती बिघडू नये ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, या सगळ्याबद्दल आपण छान डिस्कशन झालं असं मला म्हणता येईल. खूप छान गप्पा झाल्या आपल्या. मला इथे आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की वेळास हे ठिकाण खरंच खूप निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं ठिकाण आहे. आणि इथे केवळ कासव महोत्सवच नाही तर अनेक पर्यटन स्थळं आहेत जी तुम्ही व्हिजिट करू शकता, त्यांना भेट देऊ शकता. आपल्याला जो प्रवास करायचा आहे याच्याबद्दल सरांनी एक जो पॉईंट सांगितला तो आपण सगळेच जण लक्षात ठेवूया की पर्यटन चुकीच्या पद्धतीनं करायचं नाही. म्हणजेच काय तर निसर्गाचा समतोल साधत जर आपण पर्यटन केलं तर ते निसर्गासाठीही चांगलं आहे आणि एक माणूस म्हणून आपल्यासाठीही सर्वार्थाने ते चांगलं आहे. तर खरोखरीच खूप सकारात्मक गप्पा तुमच्याशी झाल्या असं मी म्हणेन. आपल्या चॅनलचं जे टायटल आहे या सेक्शनचं पॉझिटिव्ह, ही टिवटिव सार्थकी लागली असं आपण म्हणू शकतो. या फेस्टिवलबद्दल, एकूणच कासव महोत्सवाबद्दल आणि इथल्या पर्यटनाबद्दल अजून काही महत्त्वाची माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर जाणून घ्यायचं असेल तर तिथे तुम्ही ती नक्की बघू शकता. आणि डॉक्युमेंटरीबद्दल आपण जे बोललो तर मोहन सरांच्या घरीच ही डॉक्युमेंटरी दाखवली जाते. तर हा कासव महोत्सव बघितल्यानंतर ही डॉक्युमेंटरीसुद्धा बघायला विसरू नका, जिथे कासवांविषयी संपूर्ण माहिती, त्यांचा जीवन प्रवास हा उलगडून सांगितलेला आहे.
तर पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत नमस्कार.